शिवरायांच्या तलवारीची जरब त्यावेळेला हिंदुस्थानला बसली होतीच. अनेक मातबर शत्रू पाडाव झाले होते. जेथे शिवराय तलवार उगारतील तिथं प्रेतांचा खच पडणार हे निश्चित होतं. शिवरायांची ही तलवार रिपू रुधिरात न्हाल्यामुळं सदैव लालच असते. त्यावरचं रक्त वाळून ती कधी काळी पडत नाही असं भूषण म्हणतो. शिवाय ही तलवार दक्षिणेची ढाल बनून राहिलेली आहे. इस्लामचा हल्ला ती सहन करते आहे. उन्मत्त आक्रमकांच्या वावटळीपासून हिंदूंचा बचाव ती एखाद्या अचल भिंतीसारखे मध्ये ठाकून करते आहे आणि त्यावर धडकणाऱ्या तुर्कांचा ती काळ बनलेली आहे अशी भूषणाने उत्कृष्ट वर्णने केलेली आहेत. पैद प्रतिपाल भूमि भार को हमाल चहु चक्क को अमाल भयो दंडक जहान को साहिन को साल भयो ज्वाल को जवाल भयो हर को कृपाल भयो हार के विधान को वीर रस ख्याल शिव राय भुव पाल तुव हाथ को बिसाल भयो भूषण बखान को तेरो करवाल भयो दक्खन की ढाल भयो हिंदू को दीवार भयो काल तुर कान को